मला काय सांगितलं मी कुत्र्याला घ्या म्हणलं राजा की दामन दूध पेते म्हशीचं वगैरे लाकडं घेऊन तयार होता म्हणा की दामनच आहे होती हा दिसली की दामन विषय धराचा नाही हो विषय काय म्हणता का दामन शेतात असलेली चांगलीच असते ना ऐका की शेतातली साप पकडायचं ही त्यांचं पर्यावरणाचा हिस्सा आहे म्हणजे ही शेतात असते साप ह्यानी जायचं कुठं असा विषय आहे म्हणून म्हणलं कोबरा हे असेल तर बाबा जनावराला धोका असते दामन असेल तर काय पकडून उपयोग नाही तर मित्रांनो आज आपण मारोळा या ठिकाणी नाव का तुमचं सातपुते सुपुते बालाजी सुपुते यांच्या शेतामध्ये आपण साप पकडण्यासाठी आलतो आणि मित्रांनो आपण शेतातले साप पकडत नाही परंतु हे खूप घाबरलेत सापाला ह्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण हे कुत्र्याला हा जरा भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आपण मित्रांनो साप पकडण्यासाठी आलोय तर इंडियन रॅट स्नेक दामन आहे आणि बघू शकता या ठिकाणी कडबा वगैरे ठेवला होता याकडे उंदराची बिळं आहेत आणि ह्या बिळामध्ये हा साप उंदीर खाण्यासाठी घुसलेला असावा तर आपण मित्रांनो या सापाला पकडूया तर मित्रांनो आपण हा रॅट स्नेक पकडलेला आहे मारोळा या ठिकाणी आणि मित्रांनो आपण शेतातले साप शक्यतो रॅट स्नेक पकडतच नाही राजा तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका हा एक बिनविषारी साप जरी असला तरी कुणीही याची चेष्टा करू नका आणि याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत आणि मित्रांनो हा शेतकऱ्याचा मित्रच आहे हे उंदीर खाण्याचं काम करतं शेतामध्ये जे उंदीर आपल्या शेताची नासधूस करतात ते उंदीर खाण्याचं काम करतं त्याच्यामुळे याचं नाव रॅट स्नेक असं पडलं आहे कारण याचं फेवरेट अन्न उंदीर आहे ही साप तुम्हाला सांगा चावत नाही म्हणजे नाही तुम्ही आता नवीन माणूस बेहणारच आहे द्या इकडे पिशवी द्या तुम्ही फडी काढाली म्हणजे आम्ही हा नाही जोड असणारच की त्याला काय कुठे गेलो तर मित्रांनो आपण याला व्यवस्थित पिशवीमध्ये पॅक करूया आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया असा व्हिडिओ बघून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका हे काम एक एक्सपर्ट सर्पमित्राचं आहे हा बिनविषारी जरी असला तरी याला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका दामन पण जाऊते ना जनावर आहे नसते जनावराचा याचा काही संबंध नाही ही आपल्या खेडेगावाची म्हण आहे का ही दामिनीचं म्हशीची नजर एक ती ही अंधश्रद्धा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ही अशी अंधश्रद्धा जी पसरलेली आहे तर ह्या दामनचा आणि त्या म्हशीचा काही संबंध नाही लोकांनी अंधश्रद्धा पसरवलेली आहे आणि जे काय लोक म्हणतात की दामन दूध पेते म्हशीचं वगैरे तर ही खोटं आहे मित्रांनो आपण ह्याला व्यवस्थित असं पिशवीमध्ये पॅक केलं आहे त्याला श्वास जाण्यासाठी जागा मोकळी सोडलेली आहे आणि ह्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा आणि यूट्यूबवर टाकण्याचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो आपण रॅट स्नेक पकडला होता आत्ताच एक 5 ते 10 मिनटापूर्वी आपण ह्याला रिलीज करतो पर्यावरणामध्ये आपण सोडून देतो मित्रांनो सापावर तर मित्रांनो बघू शकता हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे साप